नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 177 ते 185 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊयात. बरं का माऊली, ज्ञानोबा राय आता आपल्याला कर्म ह्या संकल्पनेविषयी जरा सखोल माहिती देत आहेत. अहो, माहिती काय, मार्गदर्शन करत आहेत, जे साधकांच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. कर्म घडतं म्हणजे काय घडत असतं, त्याच्या मागची प्रोसेस काय आहे, हे एका साधकाला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याकडून कर्म घडतं, आपल्या इंद्रियांकडून घडतं, अर्थात शरीराकडून घडतं. पण काय घडतं, काय घडत असतं आतमध्ये, ह्याचा सखोल विचार ज्ञानोबा रायांनी केलाय आणि तो आपल्यासमोर प्रगट केलाय. ज्ञानोबा राय म्हणतात, देखे पुढिलाचे बोझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. अहो, साधा एक अनुभव माऊली सांगतायत या दृष्टांताद्वारे, की आपल्यामध्ये पुरेशी ताकद नाही, शक्ती नाही, आपलीच दमछाक होते. अशा वेळी दुसऱ्या माणसाचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतलं तर काय होईल? तीच गोष्ट कर्माच्या बाबतीत. तैसी शुभ अशुभे कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे. हा प्रकृती धर्मे शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे. तैसी शुभ अशुभे कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. ज्ञानोबा राय म्हणतात की आपल्याकडून आपल्या ठिकाणी जी शुभ अशुभ, चांगली वाईट जी काही कर्म प्रगट होतात, ती प्रकृती धर्माप्रमाणे प्रगट होतात. आणि प्रकृती धर्म हा कोणाच्या आधारे प्रगट होतो? तर प्रकृती धर्म हा गुणांच्या आधारे प्रगट होतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या गुणांच्या आधारे प्रकृती धर्म इंद्रियांच्या साह्याने प्रगट होतो आणि आपल्याकडनं कर्म घडतात. परंतु ज्याच्या बुद्धीला असा भ्रम झालाय की सगळी कर्म माझ्याकडनं घडतात आणि मीच करता आहे, त्या बुद्धीला इथे मूर्ख म्हटलेलं आहे. आणि अशी ज्याची बुद्धी भ्रमित झालेली आहे, ज्ञानोबा राय म्हणतात, ऐसा अहंकाराधी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. अशा रीतीने मीच करता, सगळं करणारा मीच, असा ज्याने अभिमान धारण केलाय आणि ह्या अहंकार रूपी जणू काही घोड्यावरती जो आरूढ झालेला आहे, माऊली म्हणतायत त्याच्या समोर परमार्थ प्रगट करून उपयोग नाही. कारण परमार्थामधला जो भावार्थ आहे, जो अर्थ आहे, तो सूक्ष्म आहे. परमार्थ म्हटलेला आहे तो सूक्ष्म आहे, तो वरवरचा नाही आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला अगोदर अहंकारावर आरूढ झालाय, तिथून खाली उतरावं लागेल, नम्र व्हावं लागेल. मग त्याला परमार्थामधला सूक्ष्म अर्थ समजून चुकेल. तोपर्यंत त्याच्या पुढे परम अर्थ प्रगट करून उपयोग नाही. की कर्म कसं घडतं, गुणांमुळे घडतं, प्रकृती धर्म गुणांच्या आधारे प्रगट होतो. पण एक प्रकारे ही जी वाट आहे, हा जो मार्ग आहे किंवा ही जी प्रोसेस आहे, ती समजणार नाही. मग माऊली एकदम सावध होतात, ज्ञानोबा राय सावध होतात आणि म्हणतात, अरे हा माझा अर्जुनाशी संवाद चाललाय, मला अर्जुनाला आत्ता या ठिकाणी काय सांगितलं पाहिजे. मग ते म्हणतात, हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारिपा. अरे अर्जुना, पण तुला काय आवश्यक आहे, तुझं कशात हेत आहे, हे मी तुला पहिल्यांदा सांगतो.
ते आत्ता प्रस्तुत म्हणजे ह्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. तू मात्र हा सूक्ष्मातला अर्थ समजून घे. जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. ज्या ठिकाणी कर्म प्रगट होतं, ज्या गोष्टींमुळे कर्म प्रगट होतं, ते कशामुळे प्रगट होतं तर प्रकृतीमुळे प्रगट होतं. आणि प्रकृती कर्म कोणाच्या आधारे प्रगट करते? 3 गुणांच्या आधारे प्रगट करते. आणि त्या ठिकाणी माझं काही कर्तृत्व आहे असा भाव जो ठेवतच नाही, त्याला ज्ञानोबा राय तत्वज्ञ म्हणतात. ते देहाभिमानू सांडुनी, गुण कर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. असे हे तत्वज्ञ देह अभिमानाचा त्याग करत असतात. देह अभिमानाचा त्याग करतात, देहाचा नाही. देह अभिमानाचा त्याग करतात म्हणजे काय तर देहाकडून घडणारी कर्म ही गुणांना धरून होत आहेत. आणि त्या सर्व गोष्टींकडे मला साक्षी भावाने बघायचंय. पण साक्षी भावाने बघत असताना माझ्या मनाला आणि बुद्धीला मला परमेश्वराच्या चरणी वळवायचंय. मनाला आणि बुद्धीला नामस्मरणाची सवय लावायची. त्यामुळेच आपण साक्षी भावाने राहू शकतो. नाहीतर साक्षी भाव टिकवणं अवघड जाईल. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. ज्ञानोबा इथे हे समजून घेण्यासाठी एक फार सुंदर दृष्टांत देतात आणि तो म्हणजे सूर्यनारायणाचा. ज्ञानोबा राय म्हणतात, सूर्यनारायणाच्या प्रगट झाल्यानंतर सर्व प्राण्यांचे व्यवहार होतात, सृष्टीचे व्यवहार होतात. सगळ्या व्यवहारांकडे तो सूर्यनारायण बघतो. पण कुठल्याही व्यवहाराचा लेप, कुठल्याही व्यवहाराचा स्पर्श सूर्यनारायणाला होत नाही. तो फक्त सगळ्या गोष्टींकडे साक्षी भावाने बघतो आणि परत मावळून जातो. अशा प्रकारे तो ज्ञानी साधक आपल्या देहामध्ये राहतो. आणि त्यालाच ज्ञानोबा राय म्हणतात, एथ कर्मी तोची लिंपे. अशा रीतीने जो राहत नाही, एथ कर्मी तोची लिंपे, जो गुणसंभ्रमे घेपे, प्रकृतीचे निआटोपे वर्ततू असे. पण ह्या ठिकाणी जी व्यक्ती असं समजते की सर्व काही करणारा मीच आहे, हे गुण माझेच, ही इंद्रिय माझीच, हा देह माझाच आणि मी म्हणजे देहच, तो मात्र ह्या कर्मबंधनात सापडतो. पण जो सूर्यनारायणाप्रमाणे सर्व देहाकडून घडणाऱ्या कर्मांकडे साक्षी भावाने बघायला लागतो, तो सर्व कर्मांमध्ये असून सुद्धा कर्मबंधनातून मुक्त राहतो. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. बघा, हा सिद्धांत ज्ञानोबा राय मांडतायत. इंद्रियांचे व्यवहार कशाच्या आधाराने होतात? इंद्रिय परस्पर आपली कामं करतात? नाही. इंद्रिय गुणाधारे रहाटाती निज व्यापारे. प्रत्येक इंद्रियांना त्याला जे योग्य आहे तेच काम दिलेलं आहे. हातांना, पायांना, कानांना, डोळ्यांना विशिष्ट कर्म दिलेलं आहे. पण ते कर्म कशाच्या आधाराने घडतं? गुणाधारे घडतं. ते परकर्म बलात्कारे आपादिजो. अशा प्रकारे त्या इंद्रियांकडून त्यांच्या स्वभावाला धरून, त्यांच्या गुणांना धरून कर्म घडत असतं. त्या कर्मांना आपलं म्हणून जो मानायला लागतो, थोडक्यात तो दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेतो. परकर्म, दुसऱ्याचं कर्म
जे त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणांच्या द्वारे होतंय आणि ते माझं कर्म म्हणून जो स्वतःवरच लादून घेतो तो मात्र संकटात पडतो. आणि संकटात पडतो म्हणजे काय, तर त्याला कर्माचं फळ आणि त्याच्या परिणामाला तोंड द्यावं लागतं. तो स्वतः त्याच्यात गुरफटला जातो. म्हणून माऊली हो, आपण ज्ञानोबारायांना आपल्या आराध्य देवतेला हीच प्रार्थना करू की माझ्या मनाला आणि बुद्धीला तुझ्या चरणी स्थिर राहायची, तुझ्या नामस्मरणामध्ये स्थिर राहायची सवय लागू दे. आणि या देहाकडनं जी कर्म घडतायत, ज्या गोष्टी घडतायत त्या गुणांच्या आधारे घडतायत. त्यातल्या त्यात माझ्याकडनं घडणाऱ्या कर्मांना सात्विक गुणाचा आधार लाभू दे. माझ्याकडनं सत्कर्म घडू देत ज्याच्यामध्ये माझं हित आहे, इतरांचं हित आहे. आणि त्यामुळे परमार्थाची वाटचाल मला करायला आनंद, समाधान मिळत जाईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.